वर्ष महाराष्ट्रामध्ये एक अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर आपण विनोदी गोष्ट ऐकतो आहोत की निजामाचं हैदराबादचं रेकॉर्ड हे हैदराबादवरून मुंबईमध्ये येत आहे, महाराष्ट्रात येत आहे. अहो, पण जे रेकॉर्ड कायदेशीरदृष्ट्या नोटिफिकेशन्स काढून निजामाच्या हैदराबाद गव्हर्नमेंटनं नोव्हेंबर 1956 मध्ये त्यावेळेच्या मुंबई सरकारकडं, मुंबई प्रांतिक सरकारकडं हँडओव्हर केलं. नोटिफिकेशन आहेत, जेही दस्तऐवज तुम्हाला दिलेली आहेत, जी तुमच्या ताब्यात आलेली आहेत, ताब्यात आल्याबद्दलची नोटिफिकेशन निघालेली आहेत, आणि मग जाऊन तुम्ही हैदराबादला काय शोधणार आहात? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की द स्टेट्स ऑर्गनायझेशन ॲक्ट 1956च्या 76 आणि 77 कलमानुसार लँड रेव्हेन्यू, गुड्स, ट्रेजरी, पोलीस, तुरुंग, न्यायालय हे सगळं रेकॉर्ड हैदराबादच्या निजाम सरकारनं त्यावेळेच्या मुंबई प्रांतिक सरकारला सुपूर्द केलेला आहे. आणि त्यामुळं जुन्या ज्या म्हणी आहेत, काक्यात कळसा आणि गावाला वळसा, किंवा आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा हा विनोदी प्रकार होऊ घातलेला आहे. त्यामुळं मी जबाबदारीनं आणि जाहीरपणे तुम्हाला असं सांगतो की यापुढं आम्ही हैदराबादला एक नव्हे 5 निवृत्त न्यायाधीश पाठवले तरी आपल्या हाताला काही लागणार नाही. कारण जे रेकॉर्ड तुम्हाला त्यावेळेला दिलेलं आहे, विधिवत कायदेशीररित्या तुम्ही स्वीकारलेलं आहे, ते तुम्हाला निजाम कुठून देणार? आणि त्यामुळं आमचे शेतकरी जशी काही हैदराबादच्या निजामाची बेगम आपल्या उशाला घेऊन देगलूरच्या किंवा नांदेडच्या आमच्या शेतकऱ्यांचे 7-12चे उतारे घेऊन बसलेले आहे, असं जर आपण ठरवत असू तर आपण सगळे मूर्खाच्या नंदनवनात राहतो आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी स्पष्ट आहे मित्र. त्यावेळेचे म्हणजे आजच्या हिशोबानं मराठवाड्याचे जे 8 जिल्हे आहेत, हे रेकॉर्ड आम्हाला काय सांगतं की 1 नोव्हेंबर 1956च्या दरम्यान जे 8 जिल्हे औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बिदर, आजचा लातूरचा काही भाग आणि मूळचा नळदुर्ग जिल्हा तथा उस्मानाबाद जिल्हा, या सर्व जिल्ह्यांचं रेकॉर्ड त्याच वेळेला निजाम सरकारनं मुंबई प्रांतिक सरकारला दिलेलं आहे. हे रेकॉर्ड आम्हाला काय सांगतं की 1 नोव्हेंबर 1956च्या दरम्यान जे 8 जिल्हे औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बिदर, आजचा लातूरचा काही भाग आणि मूळचा नळदुर्ग जिल्हा तथा उस्मानाबाद जिल्हा, या सर्व जिल्ह्यांचं रेकॉर्ड त्याच वेळेला निजाम सरकारनं मुंबई प्रांतिक सरकारला दिलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर पार्ट बी मधलं स्टेट हे निजामाचं स्टेट होतं. आणि रिऑर्गनायझेशन ॲक्ट प्रमाणे जी गोष्ट आम्हाला आधीच मिळालेली आहे, जी आम्ही स्वीकारलेली आहे, ती पुन्हा जाऊन शोधण्यामध्ये काय अर्थ आहे? त्यामुळे लोकांच्या नजरेसमोर खरी बाब यावी असं मला वाटतं. याच्यामध्ये मुख्यतः महत्त्वाची गोष्ट अशी राहील की हू इज अ कस्टोडियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स. कायद्यानुसार कोण? तर 1891 साली दी इम्पेरियल रेकॉर्ड्स कीपर या नावाचं पद ब्रिटिशांनी तयार केलेलं होतं. आणि रेकॉर्ड कीपर, इम्पेरियल रेकॉर्ड कीपरनं तयार ठेवलेलं रेकॉर्ड हे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 नुसार ते लिगल आहे, कायदेशीर आहे. अगदी आत्तापर्यंत 1993ला पहिल्यांदा भारत सरकारनं पब्लिक रेकॉर्ड ॲक्ट केला, पण त्याच्या आधी लिगली हे सगळं रेकॉर्ड इम्पेरियल रेकॉर्ड कीपरनुसार ठेवलेलं होतं. आणि हू इज अ कस्टोडियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स फॉर द डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज अ कस्टोडियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही नव्हे. तीच वस्तुस्थिती आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि त्याची जी प्रोसेस झालेली आहे
ते रेकॉर्ड देताना सुद्धा किती तारखेपर्यंत द्यायचं याच्या डेडलाईन ठरवून दिलेल्या होत्या. त्यानुसार महसूल आणि जमाबंदीचं रेकॉर्ड हे डिसेंबर 1956 पर्यंत द्यायचं होतं. ट्रेझरी लेजर्स जी आहेत आमची ती 31 डिसेंबर 1956 पर्यंत द्यायची होती. आणि हैदराबादच्या सेक्रेटरिएटमधल्या ज्या सचिव पातळीवरच्या म्हणजे सेक्रेटरिएट पातळीवरच्या ज्या फाईल्स होत्या ते जास्तीत जास्त फेब्रुवारी 1957 पर्यंत द्यायच्या होत्या. त्यानुसार त्या दिलेल्या आहेत. त्यानंतर अडॉप्टेशन, बॉम्बे हैदराबाद एरिया नोटिफिकेशन आणि अडॉप्टेशन या बाबतीमध्ये सुद्धा जे काही संबंधित नोटिफिकेशन आहेत ती त्यावेळेच्या मुंबई प्रांतिक सरकारनं काढलेली आहेत. आणि असं असेल तर अलिबाबाची गुहा ही हैदराबादला आहे आणि आम्ही गरीब कुणब्यांसाठी किंवा नॉन कुणब्यांसाठी कोणासाठी ते घेऊन येतो आहोत, हे इसापाच्या किंवा अरेबियन नाईट्समधल्या गोष्टीसारखी ही अतिशय गमतीदार गोष्ट आहे, जिला कायद्याचा आधार नाही, जी वस्तुस्थिती नाही. बरं, हे जमाबंदीचं रेकॉर्ड होतं तरी काय आणि कोण ठेवायचं? प्रत्येक गावामध्ये तलाठी किंवा पटवारी रेकॉर्ड ठेवतो. प्रत्येक गावचं रेकॉर्ड हे वेगळं असतं, हे आपल्याला माहिती आहे. मुंबई प्रेसिडेन्सी इलाख्यामध्ये म्हणजे जुनं मुंबई प्रांतिक राज्य त्याच्यामध्ये अंडरसनचं मॅन्युअल होतं. त्यानुसार गावामध्ये रेकॉर्ड ठेवलं जायचं. पण त्याहीपेक्षा उत्तम रेकॉर्ड हे निजाम काळामध्ये आणि निजाम प्रशासनामध्ये ठेवलं गेलेलं होतं. आता तुम्हाला मिळत नाहीत. काय मिळत नाहीत? त्यावेळचे सातबारे मिळत नाहीत, रेकॉर्ड मिळत नाहीत. हा दोष कोणाचा? हा शेतकऱ्यांचा आहे का? बरं ठीक आहे, एक वेळ तुम्हाला रेकॉर्ड मिळत नाही असं आम्ही धरून चालू, पण शासनामध्ये नेहमीच पॅरलल किंवा ट्राय लेवलचं तिहेरी लेवलचं रेकॉर्ड ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये काही डिस्ट्रिक्ट नोंदणी पत्रकं असतात, तहसील रजिस्टर पत्रकं असतात आणि निजामाची सुद्धा तहसील रजिस्टर पत्रकं होती. त्यानुसार त्यांनी आपल्याला त्यावेळेला काय काय दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहिलं म्हणजे खसारा पत्रक. त्याच्यामध्ये सर्वे नंबर आहे प्रत्येक गावचा, खातेदाराचं नाव आहे, पीक आहे, फसल आहे, किती जमीन आहे, हिचं वर्णन. दुसरं रजिस्टर होतं खतवणी. खतवणी म्हणजे खातेदार, जमीनदार, म्हणजे ॲक्च्युली आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर 7/12 म्हणजे हु इज ओनर अँड हु इज अ कल्टिवेटर याचं रजिस्टर सांगणारं रजिस्टर हे खतवणी रजिस्टर होतं. ते प्रत्येक गावचं रजिस्टर असायचं आणि त्याचं पॅरलल रजिस्टर हे तालुक्यामध्ये असायचं. तिसरं रजिस्टर म्हणजे जमाबंदी पत्रक, ज्याला निजामाच्या भाषेत सालाना पत्रक म्हणतात. त्याच्यामध्ये लगान, मागणी, लगान, प्रत्यक्ष वसूल, बकाया म्हणजे बाकी किती आहे याचा सगळा हिसाब किताब हा जमाबंदी पत्रकाला असायचा. चौथं रजिस्टर हे अत्यंत महत्त्वाचं रजिस्टर, ज्याला लाल किताब असं म्हटलं जायचं. आणि मोगल काळामध्ये सुद्धा मित्रांनो हे लाल किताब ठेवलं जायचं. आणि लाल किताब आजच्या भाषेमध्ये काय आहे तर त्या गावाचं ॲन्युअल रजिस्टर किंवा ज्याला त्या गावचा पूर्णतः ताळेबंद म्हणजे त्या गावामध्ये विहिरी किती आहेत, तळी किती आहेत, कुरण किती आहे, जमिनीचा प्रतवारा किती आहे, हे सगळी वर्णनं त्या लाल किताबमध्ये असायची. आणि त्या लाल किताबाचं वेष्टन हे तांबड्या रंगाचं जर्द लाल असायचं, म्हणून त्याला लाल किताब म्हटलं जायचं. आता हे लाल किताब त्या गावात तलाठी भरायचा आणि जमाबंदी, ॲन्युअल जमाबंदीच्या वेळेला ते तालुक्याला आणि जिल्ह्याला जायचं. पाचवा रजिस्टर शजरा म्हणजे खेतों का नक्शा. निजामाकडे जे सर्वेअर होते ज्यांना नक्षानवीस असं म्हटलं जायचं, त्यानुसार हे शजरा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची शेती किती आहे आणि त्या शेतीचा नकाशा काढलेला असायचा, हे शजरा पत्रक. सहावं पत्रक हे माल वसुली रजिस्टर म्हणजे डिमांड आणि कलेक्शन. सातवं पत्रक तहसील रजिस्टर जे होतं, दप्तर रजिस्टर. त्याच्यानंतर आठवं जे पत्रक होतं ते इकरारनामा किंवा ज्याला आपण सनद रजिस्टर म्हणतो, हे सनद रजिस्टर होतं. आणि या सनद रजिस्टरमध्ये
त्या गावात इनाम जमीन किती, जागिरीची जमीन किती, वक्फ जमीन किती, अशी 8 पत्रकं होती. मग माझं असं म्हणणं आहे, गेला बाजार तलाट्याकडची दप्तरं हरवली, इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यांची हरवली, मग तालुका दप्तरं कुठे गेली, कुणी ठेवली, कुठे ठेवली? 1956 साली जी विधिवत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडे दिलेली होती. बरं, त्या काळामध्ये काम करणारे जिल्हाधिकारी म्हणजे न्यायाच्या दृष्टीनं वाघासारखी माणसं होती. औरंगाबादले आमचे इतिहासकार सेतू माधवराव पगडी हे औरंगाबादचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते. अशा लोकांनी ही ठेवलेली रजिस्टर कुठे गेली? का नाहीत ही रजिस्टर आज? आणि सरकारनं जर रजिस्टर किंवा प्रशासनानं रजिस्टर हरवली असतील तर त्या गरीब कास्तकारांचं, मग तो कुणबी असो, दलित असो, पददलित असो, त्याचा दोष कुणाचा? याला कुणाला जबाबदार धरायचं? आणि त्यामुळं ह्या गैरव्यवस्थेचा कुचका नारळ फक्त एखाद्या मुख्यमंत्र्यावर ठेवून चालणार नाही, तर गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये कुणाकुणाच्या काळामध्ये कुठल्या कारणासाठी जी दप्तरं भरलेली होती. मी 1982-83ला सातारला जॉईन झालो ॲज अ डेप्टी कलेक्टर. त्यावेळेला आमची रेकॉर्ड रूम उभं राहायला जागा नव्हती. कुणीही दप्तरं जाळायला लावली आणि लोकांचे हक्क आणि अधिकाराचे पत्रक कुणी नेले याचा तपास आपल्याला घेतला पाहिजे. किमान माझं म्हणणं असं आहे की लाल किताब जी आहे त्याच्या प्रती जेवढ्या मिळतील तेवढ्या मिळवणं गरजेचं आहे. आणि जर कस्टोडियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्डची जबाबदारी जर त्या कस्टोडियननं किंवा शासनानं पाळली नसेल तर याच्यामध्ये लोकांचा दोष नाही आहे. मी चांद्यापासून बांद्यापर्यंत ब्रिटिश काळातली सर्व रजिस्टर म्हणजे मेनली गॅझेटियर्स बघितलेली आहेत. गॅझेटियरनुसार किती लोक आहेत आणि सर्व जातीचे आहेत, भटके आहेत, विमुक्त आहेत, ब्राह्मण आहेत. एवढं कशाला, पुण्याला त्या काळामध्ये चायनीज डॉक्टर किती येऊन राहिले त्यांची नोंद आहे. पुण्यामध्ये वेश्या किती होत्या त्या दाण्याआळीला त्यांची नोंद आहे. नाशिकमध्ये सुद्धा बऱ्यापैकी वेश्या व्यवसाय चालायचा त्यांची नोंद आहे. म्हणजे भटके विमुक्त या सगळ्यांची नोंद आहे. आणि ही जी जनगणना झालेली आहे ती विधिवत झालेली आहे. 30-30, 40-40 वर्षाची जनगणनेची रेकॉर्ड आहेत. आता मी असं म्हणत नाही की सर्वच मराठे हे कुणबी होते आणि तसं ब्रिटिश गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड पण सांगत नाही. त्यावेळेचे मुख्यतः 15-16 जे मोठे जिल्हे होते म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात आजच्या हिशोबानं फक्त 15 ते 16 जिल्हे होते त्यावेळेचे. उदाहरणार्थ खानदेश हा एक जिल्हा होता आणि त्या एका खानदेश जिल्ह्याचे आता 5 ते 6 जिल्हे झालेले आहेत. तर विशेषतः मी पाहिलं की रत्नागिरीमध्ये जशी कुणब्यांची संख्या सर्वसाधारणपणे, मी आता नेमका आकडा माझ्याकडे नाही आहे, गणिती पद्धतीने सांगतो की 1.5 लाख कुणबी हे साधारणतः रत्नागिरी आणि तेव्हाच्या सिंधुदुर्ग संस्थानामध्ये किंवा सावंतवाडी संस्थानामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते. पण त्या ठिकाणी 50,000 मराठ्यांची वेगळी नोंद केलेली आहे. किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा कुणब्यांची संख्या मोठी आहे तशी मराठ्यांची वेगळी नोंद केलेली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये मराठ्यांची वेगळी नोंद केलेली आहे. पण सर्वसाधारणपणे 80 ते 85% लोक हे सर्व मराठाज हे कुणबी आहेत अशा तऱ्हेचं वेळोवेळी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी लिहून ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की लोकांना न्याय द्यायचा झाला तर त्यांच्याकडे जर कागदपत्र नसतील तर तो दोष त्यांचा नाही, तुमचा आहे, आमचा आहे, समाजातल्या धुरीणांचा आहे. आणि त्यामुळं ह्या बॅड प्रशासनाला गेल्या 25-30 वर्षामधले अनेक अधिकारी, अनेक नेते हे जबाबदार आहेत. पण याच्यातून मार्ग कसा काढायचा? जे रेकॉर्ड आज उपलब्ध आहे त्यातून मार्ग कसा काढता येईल? सरासरीनुसार आज म्हणजे साधारणतः जे पहिलं प्लॅनिंग कमिशन झालं किंवा पहिलं शेड्युल्ड कास्ट कमिशन झालं त्यावेळेला त्यांच्याकडे आकडे रेडी नव्हते. त्यांनी ते आकडे ब्रिटिश काळातलेच घेतलेले आहेत. आता जनगणनेचे सेन्ससचे जे विधिवत आकडे आहेत प्रत्येक समाजाचे हे 1910 पर्यंतचे आहेत. पुढं 1922 आणि 33ला हे आकडे जातीवार नोंदले गेले नाहीत.
1941ला दुसऱ्या महायुद्धामुळं तशी म्हणावी अशी जनगणनाच झाली नाही. आणि त्यामुळं मेकर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, जे जे कोणी होते त्यांनी भारताची राज्यघटना बनवल्यानंतर ही सुरुवातीची जी कमिशन्स होती त्याला गृहीत म्हणून त्यावेळीची आकडेवारी ब्रिटिश पिरियडमधली घेतलेली आहे ती धरायला काय हरकत आहे. माझं मत असं आहे की गेला बाजार तुम्ही सगळ्यांना देऊ नका, पण ज्यांचे उतारे सापडलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडे तरी संशयानं पाहू नका. आणि मित्र, मी तुम्हाला सांगतो, मराठा समाज हा अत्यंत गोरगरीब समाज आहे. अगदी प्रामाणिकपणे आणि कुणीतरी खरं बोललं पाहिजे की महाराष्ट्रातील राजकारणात लुडबुड करणारी 70-80 मराठा घराणी म्हणजे काय मराठा समाज नव्हे. गोरगरीब मराठा समाज पिचलेला आहे. त्याच्या नावाने आम्ही शेअर्स गोळा केले, त्यांना जमिनी विकायला लावल्या, साखर कारखाने आले, ते साखर कारखाने त्यांचे राहिले नाहीत, त्यांची मुंबई राहिली नाही. आज त्यांच्या आरोग्याच्या सोयी सवलती ह्या पूर्वीच्या 20 वर्षापूर्वी होत्या त्या आता त्यांच्यासाठी राहिल्या नाहीत. मग त्यांनी जायचं कुठं? गावोगाव जर तुम्ही सर्वे केला तर प्रत्येक गावामध्ये 25-25, 30-30 मुलं मुली ही बिन लग्नाची आहेत, डबल ग्रॅज्युएट आहेत, PhD आहेत. माझ्याकडे असे काही कवी आहेत की त्यांची काव्य वाचल्यावर अरे हा महाकवी आहे असं तुम्ही सांगाल. पण एवढं नक्षत्राचं देणं मिळून सुद्धा तो ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट असून सुद्धा पात्र असून सुद्धा त्याला नोकरी नाही. तर जेवढा ज्या पद्धतीनं कायदेशीररित्या सवलती देता येईल तेवढ्या शासनाने द्यायला हव्यात असं मला वाटतं. आधीच मराठा समाज खूप पिचून गेलेला आहे. आता ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू झाला आपण मोठी छाती पेटतो, ढोल पिटतो की भारतामध्ये पहिल्यांदा मंडल आयोग महाराष्ट्र शासनाने केला. अहो तो 6 महिने आणखी 1 वर्षानं उशिरा झाला असता म्हणून काय बिघडलं असतं? त्याच्यावर पुरेशी चर्चा झाली नाही. जे उपलब्ध ब्रिटिशकालीन किंवा त्यानंतरचं जातीवार रेकॉर्ड आहे ते तुम्ही गृहीत धरलं नाही आणि फक्त तुम्ही समता परिषद, समता आणि पुरोगामी महाराष्ट्र वगैरे वगैरे म्हणता. पण पुरोगामी आणि समता म्हणून तुम्ही म्हणता त्यावेळेला तुम्ही विचार केला आहे का? खरोखरच समतेचा विचार झाला आहे का? समतेचा विचार झाला असता तर माळी समाजामध्ये कितीतरी शिकलेले उत्तम होणारी अशी मुलं आहेत, तरुण होते, त्यापैकी ठराविक फॅमिलीच्या बाहेरचा जाऊन कोणी आमदार खासदार झाला का? किंवा वंजारी समाजाला न्याय मिळाला पण एका किंवा दुसऱ्याच घरातले लोक हे आमदार खासदार झाले, दुसरं कोणी झालं का? किंवा मराठा समाजामध्ये 50-50 वर्षे 45-45 वर्ष एकाच घरातले आमदार आणि खासदार झाले. तर मग हे पुरोगामित्व, हा समतेचा न्याय, एक मला असं वाटतं की एक उदाहरण म्हणून तरी कधीतरी कुठल्या तरी गोरगरिबाला तुमच्या घरातल्याला सोडून तालुक्यातल्या एखाद्या लहान गरिबाच्या मुलाला किंवा कुणब्याच्या, धनगराच्या किंवा वंजाराच्या मुलाला तुम्ही तुमच्या फॅमिलीत सोडून कुणाला आमदार खासदार होऊ दिलं का? याचा अर्थ तुम्ही समाजाला तुमच्या पॉलिटिकल एंडसाठी, तुमच्या पॉलिटिकल फायद्यासाठी समाजाला राबवलं आणि समाजाचा विचार केला नाही. आणि त्यामुळे ही पिचलेली थकलेली मंडळी आहेत ती अतिशय बेकार आहेत. आज ग्रामीण भागामध्ये जिल्हा बँकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा 25-30 लाख देऊन सुद्धा नोकरी मिळत नाही. ही अशी दुरावस्था आहे. अशा वेळेला सर्वांनी विचार करायला पाहिजे. ज्या वेळेला लोक उन्हा पावसामध्ये इतके दिवस इतके तास बसतात किंवा एवढे मोठे मोर्चे काढून येतात, मला हेच कळत नव्हतं की हे काय चाललंय, कशासाठी लाखो लोक चालत येतात. आणि म्हणून मी इंडिव्हिज्युअली 2 वर्षापूर्वी
मुद्दाम वर्ष दीड वर्ष माझं काम बाजूला ठेवून मी पार्लमेंटच्या रेकॉर्डमध्ये जाऊन बसलो. मी जनगणनेची मदर लिस्ट सगळी दिल्लीमध्ये जाऊन पाहिली. मी अनेक वेळा हैदराबादला गेलो. महिने मी घालवलेला आहे आणि माझ्याकडे जे रेकॉर्ड आहे ते बऱ्यापैकी माझ्याकडे आहे. ते अन्य कुणाकडे असेल असं मला वाटत नाही. अर्थात आहे. पुरावी लेखागारमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, काही जागतिक युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा आपलं सेन्ससचं रेकॉर्ड आहे. तिथून जेवढं मिळेल तेवढं मी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला असं वाटतं की ह्या गोरगरिबांना, मग ते कुणबी असोत किंवा कुठल्याही समाजातले असोत, न्याय द्या. फक्त तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा आणि तुम्ही जसे धनवान आहात, बलवान आहात, बिलंदर आहात, तशी सामान्य माणसं नाहीत. खूप गरीब आहेत आणि पिचलेली आहेत आणि त्यांना न्याय मिळणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.